ओके. सो जो नवीन आपला टूल आपल्याला स्टार्ट करायचा आहे तो कोणता आहे? Ansible. आता Ansible ॲक्च्युली काय आहे, कशासाठी यूज करतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. आपण एक टर्म यूज केली होती, डिस्कस केलं होतं, ते कोणतं? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलमध्ये आपल्याला काय काम पडतं, तर एकदा का ॲप्लिकेशन आपली क्रिएट झाली तर त्या ॲप्लिकेशनला कॉन्फिगर करायची गरज पडते आपल्याला, बरोबर आहे? तर एकदा ॲप्लिकेशन जर क्रिएट झाली आहे तर त्याला आपल्याला कॉन्फिगर करायची गरज पडते, आणि त्यासाठी जो आपण यूज करणार टूल तो म्हणजेच आपला कोणता? तर Ansible. इथे मी याच्यात तर लिहिलं नाही आहे, लेट मी शो यू डिफरंट फाईल. ज्यामध्ये आपण काही डिस्कस केलं होतं की कॉन्फिगरेशन करायची गरज पडते एक ॲप्लिकेशन डिप्लॉय झाल्यानंतर. करेक्ट आहे? आठवतं का तुम्हाला आपण काहीतरी बोललो होतो यामध्ये? डिप्लॉय झाल्यानंतर ॲप्लिकेशनला कॉन्फिगर करावं लागेल, त्यामध्ये काही नवीन अपडेट्स असो किंवा त्यामध्ये काही पॅच अपडेट्स असो किंवा एखादा वेब सर्व्हर तुम्हाला कॉन्फिगरेशन करायची आहे, काहीतरी फाईल्समध्ये चेंजेस करायचे, आणि ते सगळे पॉसिबल होणार तुमच्या एका टूलमुळे. ते होणार Ansible किंवा पपेट या टाईपचे जे टूल्स आहेत मार्केटमध्ये, कॉन्फिगरेशन टूल्स म्हणतात त्यांना. ठीक आहे. ॲप्लिकेशन डिप्लॉय झाल्यानंतर त्याला कॉन्फिगर करायचं काम करतो आपण युजिंग दिस टूल्स. तो पपेट तर आहे. पपेट आता थोडा ओल्ड झालेला आहे, बट आताच्या कंडिशनमध्ये Ansible हा पॉप्युलर आहे. सो सिम्पली Ansible काय आहे ते आपण बघू. तर यू कॅन सी हिअर, Ansible is an open source IT automation platform for configuration management, application deployment and orchestration, known for its simplicity, agentless architecture, and use of human readable YAML for playbooks, making complex IT tasks like provisioning, updates, and cloud management easier and consistent. तर सिम्पल टर्म आहे. ठीक आहे, यांनी एवढं मोठं लिहून तर दिलेलं आहे, बट मी जे सांगतो त्याच्याकडे पण फोकस करा. ओपन सोर्स आहे, त्यासाठी Ansible मार्केटमध्ये जास्त पॉप्युलर आहे, कारण कोणीही त्याला व्यवस्थित यूज करू शकतो, फ्री ऑफ कॉस्ट यूज करू शकतो, आणि त्यामध्ये मॉडिफिकेशन्स करून यूज करू शकतो. कशासाठी यूज केला जातो? तर तुमचे ॲप्लिकेशन्सला कॉन्फिगरेशन करण्यासाठी. हा एजंटलेस आहे, म्हणजेच हा सिम्पली कोणत्या टर्म्सवर काम करतो? तर SSH टर्म्सवर काम करतो. ओके. आणि कितीही मोठा तुमचं क्लस्टर असू दे किंवा तुमचं कितीही मोठं आर्किटेक्चर असू दे, त्याला तो मॅनेज करायची कॅपॅसिटी ठेवतो. ओके. सो Ansible आता आहे काय? तर Ansible सिम्पल एक छोटासा तुमचा ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे जो तुम्हाला यूज करायचा आहे फॉर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट. तर इकडे बघा, Ansible इज अ सूट ऑफ सॉफ्टवेअर टूल्स, ओके, दॅट इनेबल्स इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड. तर आता आपण इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड बघितलाय काय? टेराफॉर्म. हा सुद्धा आपल्याला ॲज अ इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड यूज करायचा आहे. आता इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय? आपण जे पण कॉन्फिगरेशन करतोय, जे पण इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करतोय, तो कशाच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे? कोडच्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. आपण टेराफॉर्म आताच बघितलेला आहे. टेराफॉर्ममध्ये आपण कोडच्या फॉर्ममध्ये लिहितोय, HCL लँग्वेज यूज करतोय, राईट. आणि जे पण इन्स्टन्स VPC जे काही आपण क्रिएट केलं आहे ते युजिंग त्या कॉन्फिगरेशन फाईलमधून केलेलं आहे. करेक्ट. तर तेच काम आपल्याला आता कॉन्फिगरेशन करण्यासाठी यूज करायचं आहे. Ansible हा टूल यूज करायचा आहे, पण इथे लँग्वेज वेगळी आहे. इथे आहे YAML लँग्वेज. इथे लँग्वेज कोणती आहे? YAML लँग्वेज. आणि हा आहे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड टूल. ओके. And then suites includes software provisioning, configuration management, and application deployment functionality. आलं का लक्षात? कशात लिहिलेला आहे? तर Ansible हा कम्प्लीट लिहिलेला आहे पायथॉनमध्ये. Ansible हा कम्प्लीट कशामध्ये आहे? पायथॉनमध्ये आहे. तर याचा बेस जो तुम्हाला प्लॅटफॉर्म पाहिजे असणार आहे तो पायथॉन लागणार. बट ते पायथॉन आपल्याला सेपरेट इन्स्टॉल करायची गरज पडत नाही. जेव्हा आपण Ansibleला इन्स्टॉल करतो तेव्हाच त्याच्यासोबत पायथॉन पॅकेजेस पण इन्स्टॉल होतात, कारण त्याचा प्लॅटफॉर्म आहे, त्याची डिपेंडन्सीज ती आहे. तर ते इन्स्टॉल होणार तेव्हाच तो Ansible काम करणार, अदरवाईज करणार नाही. आणि जसं
टेराफॉर्म मध्ये आपण टेराफॉर्म CLI बघितला काम करायसाठी. इथे पण आपल्याला यूज करायचं आहे अँसिबल CLI. तर इथे आपल्याला कमांड यूज करावी लागेल कोणती, अँसिबल आणि समोर त्याचे ऑप्शन्स. तर अँसिबल ही कमांड आपल्याला यूज करायची आहे. कळलं? ओके. सो आहे बेसिक इन्फॉर्मेशन इथे दिली आहे. 2012ला आला आहे, लेटेस्ट रिलीज दिस वन. ऑपरेटिंग सिस्टम कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टमवर तुम्ही कॅप्चर काम करू शकता. सो हे बेसिक इन्फॉर्मेशन झाली. त्याचे ऑफिशियल पेज अँसिबलचे डॉक्युमेंटेशन तुम्हाला इकडे मिळतील अँसिबल कम्युनिटीकडून. Docs Ansible. So here you can see looking for the Red Hat Ansible automation. मल्टिपल टूल सोबत याचं काय कोलॅबरेशन्स आहेत. तर धीरे धीरे आपण काय करणार आहोत ते आपण काम करून घेऊ आणि देन त्यानंतर आपण याला बघू की आपल्या ज्या डेली यूज केस आहे त्यामध्ये आपण कसा यूज करणार. क्लिअर? ओके. सो अँसिबल आहे सेम आपल्याला इन्स्टन्सवर आपला एक जो EC2 इन्स्टन्स आहे त्यावर आपण अँसिबल इन्स्टॉल करू आणि तिथून काम करू. अदरवाइज यू कॅन डू अँसिबल वर्क फ्रॉम युअर लॅपटॉप ऑल्सो. अँसिबल पण जसं तुम्ही टेराफॉर्म तुमच्या लॅपटॉपमधून यूज करताय तसंच अँसिबल पण तुम्ही तुमच्या लॅपटॉपमधून यूज करू शकता. बट मी काय करणार आहोत तर एक इन्स्टन्स जो आपल्याकडे ऑलरेडी आहे त्यामध्ये अँसिबल इन्स्टॉल करणार आणि तिथून आपण समोर काम करणार. तर अँसिबल इन डिटेलमध्ये आणखी बघू. तर अँसिबल कशावर काम करतो तर हा अँसिबल काम करतो क्लस्टरमध्ये. ओके. तर मी कशा पद्धतीने तो तुम्हाला यूज करायचा आहे तर सिंपल त्याचे काही बेनिफिट्स वगैरे बघून घेऊ आपण. बेनिफिट्स बघू आणि त्याचं स्ट्रक्चर काय असणार आहे, कशा पद्धतीने तो काम करणार आहे ते बघू. तर सिंपल शॉर्ट मध्ये मी डॉक्युमेंटेशन्स बनवलेलं आहे, आपण त्याला यूज करू फॉर बेटर अंडरस्टँडिंग. Okay, so go to the repository, projects and Ansible. इंटरनेट जरा स्लो चालतोय म्हणून तो लोड घेतोय. सो सिंपल बघा अँसिबल बद्दल फुल डिटेल मध्ये बघून घेऊ. त्याचे बेनिफिट्स तर तुम्हाला कुठेही इंटरनेटवर मिळणार, बट त्याचे काही जे प्रॉपर पॉइंट्स आहेत ते मी तुमच्यासाठी काढून ठेवलेले आहेत. इट्स अ प्रोव्हिजनिंग अँड कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल. ओके. देन त्यानंतर काय म्हटलं आहे, सर्व्हर कॉन्फिगरेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्फिगरेशन युझिंग अँसिबल यू कॅन डू इट. अँसिबल सपोर्ट पुश बेस मेकॅनिझम. आता हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. काय म्हटलं इथे, अँसिबल सपोर्ट्स पुश बेस मेकॅनिझम. तुम्हाला माहिती आहे सिस्टम ॲडमिनच्या ज्या काही पोझिशन्स होत्या तिथे काय काम व्हायचं तर तिथे तुमचं काम व्हायचं एखादा ॲप्लिकेशनला अपडेट करायचं, पॅच अपडेट करायची किंवा त्यामध्ये काही व्हर्जन्स वगैरे जे असेल त्यामध्ये डिप्लॉयमेंट करायची. ते काम अँसिबल सारख्या टूल्सचा यूज करून होत होतं. ठीक आहे. आणि यामागे जे मेकॅनिझम आहे ते कोणतं मेकॅनिझम आहे तर पुश बेस. लेट्स कन्सिडर करा तुमच्याकडे ऑर्गनायझेशनमध्ये 10-20 भरपूर सारे लॅपटॉप्स आहे किंवा कम्प्युटर्स आहे. आता कधी कधी काय होते, एखादी ॲप्लिकेशन अपडेट होते है ना, एखादी ॲप्लिकेशन अपडेट होते तर त्या अपडेट प्रत्येक पीसी मध्ये व्हायला पाहिजे. पीसीज आपल्याकडे 10, 20, 22 जे काही असेल मल्टिपल पीसीज आहेत आणि प्रत्येक पीसी मध्ये तो तुमचा सॉफ्टवेअर अपडेट व्हायला पाहिजे. कंडिशन समजली. आता ते करणार कसं,
ते करणार का? प्रत्येक याच्यामध्ये जाऊन आपण इन्स्टॉल नाव असं करणार का? नाही करणार. आपल्या लॅपटॉप आपल्या मोबाईलमध्ये पण आपल्याकडे काय असते, अपडेट वाला ऑप्शन्स असते प्रत्येक अप्लिकेशन्स मध्ये. क्लिअर आहे? आपण काय करून ठेवतो, वायफाय वर लावून ठेवतो किंवा मग जेव्हा आपल्याला गरज वाटेल तेव्हा करतो. पण जर आपल्याकडे 100 पीसी आहेत तर त्या 100 पीसी मध्ये असं करणं पॉसिबल आहे का? नाही. मग तिथे काय करावं लागेल, आणि वन मोर थिंग, तिथे काय करावं लागेल, तुम्हाला तो सॉफ्टवेअर जबरदस्तीने इन्स्टॉल करावा लागेल. आता यासाठी हे समजण्यासाठी आणखी एक तुम्हाला बेसिक एक्झाम्पल देतो. तुमच्या मोबाईलचा रिचार्ज जर संपल्यानंतर संपत आहे पण कन्सिडर करा, जिओवाला काय करतो, तुम्हाला 7 दिवसा आधीपासून मेसेज पाठवायला सुरुवात करतो. तुम्ही मागितलं का त्याला? तुम्ही मागितलं का मेसेज की बाबा मला नोटिफिकेशन दे, माझा रिचार्ज संपणार आहे, असं काही म्हटलं होतं का त्याला? नाही. पण तो बाय डिफॉल्ट सिस्टम आहे की तो काय करतो, 7 दिवसा आधीपासून तुम्हाला नोटिफिकेशन देत असतो, बिया तुमच्या मर्जीने, जस्ट टू नो यू की तुमचा रिचार्ज संपणार आहे. गरज असते का? संपत आहे तर संपू दे, ज्या दिवशी संपेल त्या दिवशी मला समजेल, मी मारून टाकणार, असं करतो ना आपण नॉर्मली. पण तरी सुद्धा मेसेज येत असतो. पण हे काय करतात जिओवाले किंवा कुठल्याही कंपनीवाले, टेलिकॉम सेक्टर असो किंवा बाकीच्या ईमेल्स नोटिफिकेशन्स वगैरे येतात, हे ऍक्च्युली काय करतात, तुम्हाला नकोय तरी पण ते मेसेजेस येतात तुमच्याकडे, ते काय करतात, ऍक्च्युली पुश करतात डेटा. मेसेज काय करतात, पुश करतात, पब्लिश करतात, आणि जो तुमच्या लॅपटॉप तुमच्या मोबाईलमध्ये येतो, तुमच्या मेल्सवर येतो. तर ते जे मेकॅनिझम यूज होतं ते मेकॅनिझम म्हणजे पुश बेस्ड मेकॅनिझम, की समोरच्याला पाहिजे नाही पाहिजे आपल्याला काय करायचं नाही, हे आपण फक्त पाठवणार, संपला विषय. ओके. हा, बट इथे काही नाही आहे. इथे काय करायला लागणार आहे, आता 100 पीसीज आहे आपल्याकडे, 100 पीसीज मध्ये अपडेट रिक्वायर्ड आहे ना, गरज आहे ना ते. तर आपण काय करणार, अँसिबलचा यूज करणार, अँसिबलला बोलणार की बाबा डेटा पास कर, पुश कर 100 पीसीज मध्ये. डेटा काय कर, जो काही अपडेटेड सॉफ्टवेअर असेल तो काय करायचा आहे, पुश करायचा आहे. कुठे करायचा आहे, हंड्रेड्स ऑफ पीसीज मध्ये. तेव्हा कुठे ते पूर्ण पीसीज अपडेट होतील, कॉन्फिगर होतील. सो येस, द Ansible supports push based mechanism, okay, and worked on 22 port number. पुश बेस्ड मेकॅनिझम समजलं. आता तुम्ही सांगा, पुश बेस्ड मेकॅनिझम आहे तो दुसरा मेकॅनिझम कोणता असेल, जो की तुम्ही ऑलरेडी लर्न केलेला आहे एडब्ल्यूएस मध्ये. पुश बेस्ड मेकॅनिझम तुम्ही आता इथे बघताय, ठीक आहे. तुम्ही एडब्ल्यूएस मध्ये पण बघितलाय, पुल बेस्ड मेकॅनिझम पण एडब्ल्यूएस मध्ये बघितलेला आहे. ऍज पर माय इन्फो, बघितलं की नाही बघितलं आता ते तुम्हाला आयडिया. एसएनएस आणि एसक्यूएस बघितलं असेल. एसएनएस बघितलं का, सिंपल नोटिफिकेशन सर्व्हिस, तो म्हणजेच पुश बेस्ड मेकॅनिझम. तिथे काय करतो आपण, सबस्क्रायबर्स लावतो, ईमेल्स देतो, मोबाईल नंबर देतो, है ना, आठवतं का? एसएनएस सिंपल नोटिफिकेशन सर्व्हिस. तर हे जे सर्व्हिस आहे यामध्ये तुम्ही काय करता, तर मेसेजेस पाठवता, पुश करता. जो पण सबस्क्रायबर असेल, एक तर ईमेल ऍड्रेस किंवा मोबाईल नंबर, त्यावर तो मेसेज पुश होईल. आलं लक्षात? आणि एसक्यूएस बघितलं असेल तुम्ही, एसक्यूएस सिंपल मेसेज क्यू सर्व्हिस, तर ही आहे पुल बेस्ड मेकॅनिझम. इथे काय करतो, एखादा व्हिडिओ आपल्याला MP4, जसा ऍपलचा असेल व्हिडिओ काढलेला, तर तो आपल्याला MP4 मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर एसक्यूएस मध्ये काय होईल, एसक्यूएस मध्ये तो सतत चेक करत असतो, काही नवीन प्रोसेस आली आहे का, काही नवीन व्हिडिओ आला आहे का प्रोसेस करायला. जर आला असेल तर तो एसक्यूएस काय करेल, पुल करेल स्वतःकडे आणि त्याला प्रोसेस करायला सुरुवात करेल. ठीक आहे. तर हे दोन्हीही मेकॅनिझम्स यूज होतात फॉर बेटर, काय म्हणतात त्याला, आपला प्रोसेसिंग आणि कॉन्फिगरेशनसाठी. कळलं? तर आता आपण जो एन्सिबल यूज करतोय तो कोणत्या बेसवर आहे, कोणत्या मेकॅनिझमवर चालणार, पुश बेस्ड मेकॅनिझमवर. व्हेरी गुड. आणि येस,
वर्कड ऑन 22 पोर्ट नंबर. कशासाठी यूज केला जातो 22 पोर्ट नंबर? SSH साठी. आता बघा 100 जे पीसीज म्हणतोय मी, पीसी हंड्रेड ऑफ पीसी जे म्हणतोय मी, त्या पीसीज ला कनेक्ट कसं करायचं मग? प्रॉब्लेम आहे ना? प्रॉब्लेम नाही आहे, इझी सोल्युशन त्याच्यासाठी की SSH. अँसिबल एक सर्व्हर राहणार आपला आणि तो अँसिबल सर्व्हर 100 स्पेसिसला वाया SSH कनेक्टिव्हिटी करणार. या डायग्राम कडे लक्ष द्या. ही डायग्राम काय आहे? तर एक अँसिबल मॅनेजमेंट नोड म्हणजेच एक अँसिबल सर्व्हर असणार आणि अँसिबल सर्व्हर होस्ट 1, होस्ट 2, होस्ट 3 म्हणजेच हे 3 होस्ट, n म्हणजेच नंबर ऑफ इन्स्टन्सेस कन्सिडर करा किंवा पीसीस कन्सिडर करा. तर या सर्वांना कसा ऍक्सेस करेल? युजिंग SSH ऍक्सेस करेल. क्लिअर आहे ना गोष्ट हे? तर SSH ऍक्सेस करेल तर SSH साठी लागतात काय काय लागतं? SSH करण्यासाठी की पाहिजे आणि IP पाहिजे. तर हे जे काही आपले 100 ऑफ पीसीज असणार आहे यांचे IP ऍड्रेसेस अँसिबल कडे असायला पाहिजे. तर ह्यांचे IP ऍड्रेसेस वगैरे जिथे राहणार त्या फाईलला म्हटलं जाते इन्व्हेंटरी फाईल. इन्व्हेंटरी फाईल यामधले IP ऍड्रेसेस आपण इन्व्हेंटरी फाईल मध्ये लिहिणार. आता होऊ शकते यामध्ये एक तुमच्याकडे विंडोज असेल, एक तुमच्याकडे लिनक्स असेल, एक उबंतू असेल, एक सेंटोस असेल. मग तिथे त्यांचे सुपर युजर आपल्याला आवश्यक असणार. IP ऍड्रेस आपण लिहितो ना SSH-i, उबंतू @ सेंटोस @ EC2 लिहितो का? तर एक जो सुडो युजर आहे तो पाहिजे ना आपल्याला, त्याची इन्फॉर्मेशन पण आपल्याला इन्व्हेंटरी फाईल मध्ये लिहायला लागेल. जसं की हा आहे उबंतू, तर याचा IP ऍड्रेस आणि उबंतू त्याच्यासमोर एवढं लिहून ठेवावं लागेल. तेव्हाच आपण SSH घेऊ शकणार. कशाचा? या होस्ट 1चा अँसिबल ऍक्सेस घेऊ शकणार. कळलं का? कन्सेप्ट समजला? तर हा जो आहे पुश बेस मेकॅनिझम, पुश करणार SSH थ्रू. क्लिअर? ओके. इन्व्हेंटरी फाईल काय असेल हे समजलं. आणि हे सगळं काम आपण ज्यांनी करणार त्याला आपण कॉन्फिगरेशन फाईल बोलतो. आणि इथे कॉन्फिगरेशन फाईलला काय म्हटलं जाते? तर प्लेबुक म्हटलं जाते, जे की लिहिणार आपण YAML फाईल मध्ये, YAML कॉन्फिगरेशन लँग्वेज मध्ये. YAML. The Ansible Connect node push small programs called modules to the nodes and then removes them when they are done. तर हा आहे बेसिकचा आर्किटेक्चर. हाऊ डज इट वर्क? अँसिबल कसं काम करतं? कुणाला काही इश्यू इथपर्यंत समजलं आहे? ठीक आहे. आता काय राहिलंय? आता एवढं तर तुम्ही आर्किटेक्चर आणि बेनिफिट समजले. आता सिम्पली अँसिबलवर वर्क कसं करायचं ते बघायचं. तर त्यासाठी बेसिक टर्म्स, इन्स्टॉलेशन जे आपण ऑलरेडी करतो, तर आपल्याकडे इन्स्टन्स अवेलेबल आहे, त्या इन्स्टन्सवर जाणार आणि इन्स्टॉलेशन करणार. टेराफॉर्म आहे, आपण टेराफॉर्मची प्रॅक्टिस तर संपली आपली है ना. तर याला आपण कन्वर्ट करू कशामध्ये? अँसिबल मध्ये. बेसिक इन्स्टॉल Ansible on Ubuntu. So installation, documentation, use or you can go with बघा हे आहे ऑफिशियल डॉक्युमेंटेशन Ansible चे. ठीक आहे. तर यामध्ये Ansible ला इन्स्टॉल करायचे दोन मेथड दिसणार तुम्हाला. एक तर डायरेक्ट काय म्हणतात त्याला, सिंपलच्या कमांड्स. DNF कमांड जे लेटेस्ट अपडेटेड पॅकेज मॅनेजर आहे, रेड हॅट मध्ये यूज होते, फेडोरा मध्ये यूज होतं. दुसरं उबंतू मध्ये सिंपली एक रिपॉझिटरी सेटअप करायची आणि इन्स्टॉल करायचं Ansible. इझी आहे. आता हा तर ह्या 4 कमांड्स मध्ये काम होऊन जाईल.
बट यापेक्षा पण जर तुम्हाला दुसरं काही बघायचं असेल तर पायथन थ्रू पण तुम्ही इथे इन्स्टॉलेशन करू शकता. डॉक्युमेंटेशन्स मध्ये बघा लेफ्ट हँड साइडला काय काय दिसतंय, गेटिंग स्टार्टेड विथ एन्सिबल, स्टार्टेड एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट्स, इन्स्टॉलेशन गाईड. इन्स्टॉलेशन मध्ये दिसतंय इन्स्टॉलिंग एन्सिबल ऑन अ स्पेसिफिक ऑपरेटिंग सिस्टम. तिथे तुम्हाला भरपूर सारे सॉफ्टवेअर मध्ये ऑपरेटिंग सिस्टम मध्ये कसं इन्स्टॉल करायचं ते दिसतंय. कळलं? आणि आपल्याला कशाला पाहिजे, कशात पाहिजे, उबंतू मध्ये पाहिजे. सो हिअर इट इज. त्याच कमांड मी इथे लिहिलेलं आहे, मी काही एक्स्ट्रा लिहिलेलं नाहीये. एपल रिलीज ही एक रेपॉझिटरी आहे ज्यामध्ये तुम्हाला त्याचा एन्सिबलचा पॅकेज मिळतो आणि तो पॅकेज तुम्ही इन्स्टॉल केला तर येस यू कॅन वर्क ऑन इट. किंवा इथे जे दिले आहे हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. याने सुद्धा तुमचं काय होईल, एन्सिबल इन्स्टॉल होईल. हे पण एक रेपॉझिटरीज आहे ज्याच्यात एन्सिबलचा पॅकेज अवेलेबल. हा ठीक आहे, आलं लक्षात? ह्या दोन्ही प्रोसेसेस तुम्ही यूज करू शकता. थर्ड वाली पण दिसेल, ती कोणती आहे तर ते तुम्हाला पायथन थ्रू दिसेल. आता आपण इथे आहो इन्स्टॉल एन्सिबल ऑन अ स्पेसिफिक ऑपरेटिंग सिस्टम. बट जनरल जर इन्स्टॉलेशन पेज बघितला तर त्यामध्ये PIP इन्स्टॉल दिसतं. ही PIP कमांड, ह्या PIP इन्स्टॉलने करू शकतो आपण इन्स्टॉल. बट लेट्स गो विथ दिस वन. इन्स्टन्स ऍक्सेस घ्यायचा आहे आपल्याला. इमेजेस थ्रू पण तुम्हाला ते प्रॉपरली अंडरस्टूड होईल. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, जे इमेज माझ्याकडे अवेलेबल आहे, ही इमेज मी तुम्हाला समजून सांगितली आहे ऑलरेडी. तर हा आर्किटेक्चर असतो याचा आणि तेच तुम्ही मल्टिपल वेने इकडे बघू शकता. भरपूर सारे वेगवेगळे टर्म्स त्यांनी दिलेले आहे कशा पद्धतीने काम करतात. ओके. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल इन्व्हेंटरी, मॉड्यूल्स, होस्ट मशीन्स, युजर्स, नेटवर्किंग, एन्सिबल प्लेबुक, जे की ह्या गोष्टी इथे यूज होणार. Okay, so here it's the IP address, Cloud Shell. काय करणार आपण, सिम्पली त्यात कमांड्स घेणार. एकतर एपल रिलीज थ्रू घ्या, अदरवाईज इकडे या आणि ह्या गोष्टी यूज करा. अपडेट ऑलरेडी अ न्यूएस्ट वर्जन. ओके, ऑलरेडी आहे म्हणतोय तर यूज दिस वन.
reading packages. Okay, install ansible -y. सी पायथन 3 दिसेल तुम्हाला इथे, दिसतंय इथे. तर इन्स्टॉलेशन होतोय आपलं आणि लगेच लवकरच आपण त्यावर आता वर्क करायला सुरुवात करू. हा, वन मोर थिंग, आपण आपल्याकडे अँसिबल सर्व्हर तर घेतलाय, बट ते हंड्रेड्स ऑफ पीसी आहे का आपल्याकडे? आता काही तर पीसी पाहिजे ना आपल्याकडे ज्याच्यामध्ये आपल्याला कॉन्फिगरेशन करावी लागेल, है ना. तर येस, अँसिबल वर्क्स इन अ क्लस्टर. इथे एक अँसिबलचा मेन सर्व्हर असेल आणि दुसरे जिथे काम होणार त्यांना आपण म्हणतो स्लेव्ह नोड्स, वर्कर नोड्स. ठीक आहे, ज्यामध्ये आपल्याला कॉन्फिगर करायचं आहे. तर याला क्लस्टर तुम्ही बोलू शकता, ग्रुप ऑफ मल्टिपल इन्स्टन्सेस. सो अँसिबल -version. So you can see Ansible now installed. ओके, आणि इथे आता जे जनरल इन्फॉर्मेशन दिली आहे ते इन्फॉर्मेशन खूप कामाची. लक्ष द्या, इथे काय दिलेलं आहे, कॉन्फिग फाईल. आता ही कॉन्फिग फाईल खूप इम्पॉर्टंट आहे. /etc/ansible हे तुमची मेन डायरेक्टरी असणार. काय असणार? मेन डायरेक्टरी /etc/ansible, आणि त्यामध्ये एक असेल कॉन्फिगरेशन फाईल ansible.cfg. तर हे फाईल ansible.cfg फाईल म्हणजेच तुम्ही कन्सिडर करा अँसिबल मधली पूर्ण बेसिक सेटिंग्स आहे. काय कॉन्फिगरेशन फाईल, बट तुम्ही कॉन्फिगरेशन फाईल न म्हणता हे पण बोलू शकता की सेटिंग फाईल आहे, ज्यामध्ये आपल्याला पूर्ण बेसिक सेटिंग करून ठेवायला लागेल. कळलं? ओके. देन त्यानंतर पायथन इन्स्टॉल दिसत आहे आपल्याला इथे, जे की बेस आहे त्याचा. तर इथे काय असते, /etc/ls/etc मध्ये अँसिबल मध्ये जाऊन तुम्ही चेक करा. इथे तुम्हाला आणखी फाईल दिसेल, एक अँसिबल cfg हो ansible.cfg दिसते आहे, दुसरं दिसतंय होस्ट, आणि एक अजून दिसतोय रोज. तर आता हे होस्ट फाईल म्हणजे काय, होस्ट दिसतंय इथे, आणि या डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे, इकडे काय लिहिलेलं आहे, होस्ट 1, होस्ट 2, होस्ट नंबर ऑफ एन्स. सो आता इथे तुम्ही कन्सिडर करा काय दिलेलं आहे, ते होस्ट म्हणजे इथे काय असायला पाहिजे, त्या सगळ्या होस्टची इन्फॉर्मेशन, म्हणजेच हे आहे तुमची इन्व्हेंटरी फाईल. कळलं? ही काय असायला पाहिजे, तुमची इन्व्हेंटरी फाईल. तर यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या जे काही, ज्या पण इन्स्टन्सेसवर किंवा ज्या पण नोड्सवर तुम्हाला काही अप्लाय करायचं आहे, काही चेंजेस करायचे आहे, काही कॉन्फिगरेशन करायचे आहे, त्यांचे सगळ्यांचे IP ॲड्रेसेस आणि युजर्स तुम्हाला कुठे लिहावं लागणार आहे, या होस्ट फाईलमध्ये लिहावे लागेल. कळलं? ठीक आहे. तर हे तुम्ही इथे लिहिणार होस्ट फाईलमध्ये. (22) पोर्ट नंबरवर काम करेल. आपल्याकडे आता अँसिबल सर्व्हर तर अवेलेबल झाला आहे. दुसरी टर्म, आपल्याला एक होस्ट मशीन क्रिएट करावी लागेल, है ना. तर होस्ट मशीन क्रिएट केल्यानंतर हे कनेक्टिव्हिटी करावी लागेल SSH थ्रू. अँसिबल कडे काय पाहिजे, SSH की पाहिजे ना कनेक्ट करण्यासाठी, तर ते पण आपल्याला त्याला द्यावं लागेल. तर SSH कशाने देणार, SSH की या अँसिबलला कशाने देणार आपण, बोला. एक तर कॉपी पेस्ट वाला कन्सेप्ट आपण यूज करू शकतो, SSH कीजेन वाला कॉन्सेप्ट यूज करू शकतो. अँसिबलच्या नोडमध्ये आपण काय करणार, SSH कीजेन करणार. SSH कीजेन झाल्यानंतर एक प्रायव्हेट की याच्याकडे राहणार, आणि पब्लिक की कोणाला देणार, होस्ट 1 ला. तर ऍक्सेस पण घ्यावा लागेल. त्याच्यानंतर ती जी पब्लिक की आहे ते कुठे पास करणार आपण, होस्ट 1 मध्ये
कोणत्या लोकेशनवर पास करतो आपण SSH की? काय आयडिया? Anyone knows anything about where we can pass? What will be the path for SSH key? सर युजर डॉट SSH मध्ये करतो ना आपण. .ssh मध्ये करतो. अजून ठीक आहे, चला बघू. हे झालं सर्व्हर. एक नवीन इन्स्टन्स क्रिएट करायचं आहे, करून घ्या. लक्ष द्या, मी काय करतोय, ID_RSA हे सेम की यूज करतोय कुणासाठी? Ansible साठी. आणि सेम की कुणासाठी यूज करणार मी? होस्ट मशीनसाठी. ओके, तर मला पब्लिक की माझी या नोडकडे पण असणार आणि जो नवीन होस्ट मशीन असेल त्याकडे पण माझी ही पब्लिक की असणार, बरोबर. तर मला फक्त काय करावं लागणार आहे, प्रायव्हेट की या Ansible मध्ये सेव्ह करावी लागेल. कळलं? कारण पब्लिक की माझी ऑलरेडी होस्ट मशीनकडे देण्यात येणार आणि प्रायव्हेट की मग मला कोणाला पाहिजे? Ansible कडे द्यावी लागेल. तर ती मला कॉपी करावी लागेल कुणाकडे? Ansible कडे. कन्सेप्ट समजला? ठीक आहे. एक लॉन्च करूया इन्स्टन्स. तुम्ही SSH की कशा मॅनेज करता ते तुमच्यावर डिपेंड करतं. एक तर तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये क्रिएट करून ठेवा, किंवा तुम्ही जर Ansible सर्व्हरमध्ये क्रिएट करताय SSH की ज्याने प्रायव्हेट की Ansible कडे असेल आणि पब्लिक की तुम्हाला प्रत्येक होस्ट मशीनमध्ये पेस्ट करत जावं लागेल, कॉपी करत जावं लागेल. host 1, keep it a Ubuntu 1, use the Ubuntu 1. समोर आपण दुसरा ऑपरेटिंग सिस्टम यूज करू आणि CentOS वगैरे किंवा दुसरा वगैरे. एक होस्ट मशीन क्रिएट झाला की मग आपण त्याला ॲक्सेस करायसाठी SSH अप्लाय करू. आणि मेक शुअर की सिक्युरिटी ग्रुप्स जे पण तुम्ही यूज करता त्यांच्यामध्ये 22 पोर्ट नंबर अलाव असायला पाहिजे, नाही त्याशिवाय काम होणार नाही. ठीक आहे. प्रायव्हेट की तर दिली आहे, पब्लिक की तर आता या होस्ट मशीनला आपण दिलेली आहे. ठीक आहे. प्रायव्हेट की कोणाकडे पाहिजे? Ansible कडे. तर ती प्रायव्हेट की माझ्या लॅपटॉपमध्ये अवेलेबल आहे, ती मला पास करावी लागेल. कुठे? Ansible कडे. कसं करतो तुम्हाला माहिती आहे? SCP कमांड आठवतं का? SCP कमांड स्लो चालता है. तर इथे पब्लिक प्रायव्हेट की अवेलेबल आहे माझी ID_RSA. तर इथून मला ते पास करायचे आहे कुठे? Ansible सर्व्हरमध्ये. आणि त्यासाठी मला काय यूज करावं लागणार आहे? SCP कमांड. SCP कमांडसाठी मला आपला IP ॲड्रेस पण हवा आहे इन्स्टन्सचा, Ansible इन्स्टन्सचा. So copy, come here. कोणती कशी करतो यूज आपण कमांड? SCP आठवतं का?
हायफन आर हायफन आय आर 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 हो I sir. आय डी पण आर अंडरस्कोर आर एस ए Username @IP address. हां एक मिनिट स्टक झालंय. आज लॅपटॉप जरा जास्त लोड घेतोय. ओके SCP ID अंडरस्कोर RSA हे ॲक्सेस करण्यासाठी रिमोट सर्व्हर ॲक्सेस करण्यासाठी आणि आता फाईलचं नाव जे आपल्याला फाईल पास करायची आहे इफ यू नो वेल. तर फाईलचं नाव माझं काय आहे ID अंडरस्कोर RSS आहे. ठीक आहे जे पास मला कॉपी करायची आहे. फाईलचं नाव काय आहे माझं ID अंडरस्कोर RSA हेच नाव आहे कारण कीने ॲक्सेस करणार आणि कीच मला पास करायची. त्यानंतर उबंतू @IP ॲड्रेस असेल इथे बरोबर आहे. Yes sir. त्यानंतर कुठे पास करतो Location. लोकेशन. येस लोकेशन कशी द्यायची /home. स्लॅश उबंतू कारण हे जाणार उबंतू मध्येच होम डायरेक्टरी मध्ये. ओके आणि कोणत्या नावाने पाहिजे नाव काय पाहिजे तिकडे नाव तुम्ही स्पायडरमॅन द्या काही पण द्या चालतं. तर ID अंडरस्कोर RSA चा जो डेटा असेल तो तुमच्या होस्ट मशीन मध्ये अँसिबल सर्व्हर मध्ये जाणार आणि कोणत्या नावाने तुम्हाला ठेवायचं आहे ती फाईल ते इथे नाव द्यायला लागेल. मला सेम पाहिजे कारण मला कन्फ्युजन क्रिएट करायचं नाही आहे की मला माहिती पाहिजे की RSA ही फाईल ही RSA ने सेव्ह झालेली आहे. सो एंटर. येस आता SCP कमांड कोणत्या पोर्ट नंबरवर काम करते SCP कमांड कोणत्या पोर्ट नंबरवर काम करताना दिसतीये. हे कन्सेप्ट जे आहे हे कन्सेप्ट तुम्ही कुठे बघितलं SSH मध्ये. SSH मध्ये बघितलं तर हा पण पोर्ट नंबर 22 ला यूज करतो. सी सक्सेसफुली ट्रान्सफर्ड 100% दिसतंय इथे. ठीक आहे तुमचे माईक थोडेसे ऑफ करा इको नका होऊ दे साऊंड. ओके हे 100% झालेलं आहे. तर आता आपण आपल्या अँसिबल सर्व्हर मध्ये फाईलला बघू शकतो. ls आपण कुठे आहोत रूटमध्ये आहोत. रूटमधून आपण बाहेर निघू एक्झिट उबंतू मध्ये आलो. आता इथे ls केलं तर इथे आपल्याला ID अंडरस्कोर RSA मिळतीये. वी सक्सेसफुली ट्रान्सफर्ड अवर ID अंडरस्कोर RSA फाईल प्रायव्हेट की फ्रॉम अवर लॅपटॉप टू अवर रिमोट मशीन अँसिबल सर्व्हर. आता हे कोणती आहे फाईल प्रायव्हेट वाली आणि पब्लिक की कोणाकडे आहे होस्ट मशीन कडे आहे का. तुमच्या ह्याच्यात .pub असू शकते तुम्ही जसं नाव देणार तसं असेल. माझ्या ह्याच्यात मी प्रायव्हेट की पब्लिक कीला दोन्ही सारखं नाव ठेवलेलं आहे. तर इथे जे आहे ही कोणती आहे पब्लिक की आणि आता अँसिबल सर्व्हरच्या आतमध्ये कोणती घेतली आपण प्रायव्हेट की. तर प्रायव्हेट कीने आता पब्लिक की सोबत ऍक्सेस करू शकेल. तर हा अँसिबल सर्व्हर आता होस्ट मशीनला ऍक्सेस करणार. समजलं. तर ठीक आहे ऍक्सेस करणार आणि त्यानंतर तो वर्क कसं करेल ते आपण उद्या बघू. क्लिअर आहे. काय कन्फ्युजन काय डाऊट ठेवू नका. प्रॉपरली लक्ष देऊन. इंटरेस्टिंग आहे. आता हा टॉपिक इंटरेस्टिंग आहे जेव्हा तुम्हाला असं कळेल की आपण एखादा वेब सर्व्हर
जर कॉन्फिगर करायचं काही चेंज करायचं तर आपल्याला ॲक्सेस घ्यावं लागेल, देन त्यानंतर त्यामध्ये काही चेंजेस करावे लागेल इंडेक्स पेजमध्ये. त्यापेक्षा हे बेटर वाटेल तुम्हाला, फक्त कोड लिहा, संपला विषय. टेराफॉर्मने इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायला थोडं इंटरेस्टिंग वाटलं की नाही? वाटलं ना? तसंच आता एखादं ॲप्लिकेशन कॉन्फिगर करणे तुम्हाला थोडं इंटरेस्टिंग वाटेल, की मॅन्युअल काहीच काम करायचं नाही, एकदा लिहायचं, अप्लाय करायचं, दॅट्स इट. हां, फक्त इनिशियल लेवलवर थोडं वर्क करावं लागतं. नंतर जर तुम्ही ते रेग्युलरली रिपीटेडली करत राहिले तर तुमचं हँड्स ऑन होऊन जातं. क्लिअर आहे? सो आपल्या की सेटअप झालेला आहे, फक्त ॲक्सेस बाकी आहे. तर आपण त्यावर वर्क उद्याला करू.